नावाने सुरू करण्यात आलेला पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देऊन आज या व्यासपीठावर देशाच्या या जाणत्या राजाचा गौरव या शिवपरिवाराच्या साक्षीने आपण करावा ही नम्र प्रार्थना। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार की अक्सर राज्य और राष्ट्रीय स्तर पर भाजपा नेता आलोचना करते रहते हैं। हालांकि बीजेपी नेता और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अमरावती में एक कार्यक्रम में शरद पवार की जमकर तारीफ की है। नितिन गडकरी ने शरद पवार की तारीफ इन शब्दों में की है कि महाराष्ट्र का नेतृत्व शरद पवार कर रहे हैं, जो बिना किसी पार्टी की भागीदारी के विभिन्न क्षेत्रों में गुणवत्ता धारकों के पीछे खड़े रहते हैं। इस दौरान नितिन गडकरी ने आगे कहा कि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि के क्षेत्र में एक बड़ा नाम है। एक बड़ा नाम शरद पवार का भी है। पंजाबराव देशमुख ने नाम पर शरद पवार को पुरस्कार दिया गया है, तो अब ये पुरस्कार और भी ऊंचाई पर पहुंच गया। लेकिन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने यह भी कहा है कि शरद पवार के कद के लोग हर साल नहीं मिलेंगे। महाराष्ट्र के दोनों नेता नितिन गडकरी और शरद पवार अपनी गैर पक्षपातपूर्ण मित्रता के लिए जाने जाते हैं। गडकरी और पवार डॉक्टर पंजाबराव देशमुख की 125वीं जयंती पर आयोजित कार्यक्रम में जुटे थे। भारत सरकार ने पंजाबराव देशमुख के सम्मान में 125 रुपए का सिक्का जारी किया। इस सिक्के को नितिन गडकरी ने लॉन्च किया। मला खूप आनंद आहे की आज पवार साहेबांचा आपण सत्कार केला। पंजाबराव देशमुखांचे नाव मोठं आणि पवार साहेबांचे नाव मोठं, त्यामुळे पंजाबरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवार साहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे। पण आता दरवर्षी आपल्याला पवार साहेबांच्या उंचीचे माणसं कुठे मिळणार आहेत? त्यामुळे पंजाबरावांची दृष्टी, पंजाबरावांची विजन, पंजाबरावांची तळमळ शिक्षण क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल तेवढीच तळमळ पवार साहेबांच्या मनामध्ये आहे। आणि जी गोष्ट मानपत्रात सांगितली ती खरी आहे की आपण दुर्दैवाने राजकारणाचा अर्थ फक्त सत्ताकारण केलेला आहे। Power politics is not the true meaning of politics. We need to redefine the definition of politics. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण। राजनीती म्हणजे समाजनीती, लोकनीती, बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती। त्यामुळे राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी क्षेत्राकरता, शिक्षण क्षेत्राकरता, कला, साहित्य, संगीत, क्रीडा सगळ्या क्षेत्राकरता आणि यातल्या टॅलेंटला कधी पक्षाचा अभिनिवेश न आणता या सगळ्यांच्या मागे, या जिवंत राहिले पाहिजे याच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवार साहेब आहेत। ते असताना मी विधानमंडळामध्ये होतो, मुख्यमंत्री असताना मी त्यांना जवळून बघितलं। बाकी राजकारण जे आहे ते चालत असतं। राजकारणात अनेक लोक येतात, निवडून येतात, जातात, मंत्री होतात, ते कधी लोकांच्या लक्षात पण राहत नाही। पण जी लोक राजकारणाच्या व्यतिरिक्त निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटून जे काम करतात ती पंजाबराव देशमुखांसारखी किंवा पवार साहेबांसारखी माणसं मात्र समाजकारणाच्या राजकारणाच्या धुळवडीमध्ये त्यांचं कार्य कर्तृत्व हे नेहमीच सामान्य माणसाच्या लक्षात राहतं। मला अतिशय आनंद आहे की योग्य व्यक्तीची निवड पंजाबराव देशमुखांच्या नावाने असणाऱ्या या पुरस्काराकरता हर्षवर्धनजींनी निवड केली। याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देतो।